नमस्कार. 4 जानेवारी म्हणजे थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची आज पुण्यतिथी. त्या आपल्यातून जाऊन आज 2 वर्ष झाली आहेत. त्यांचे आयुष्य हे अत्यंत खडतर आणि संघर्षमय होतं. जेव्हा आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास वाचाल, ऐकाल, त्यावेळेस आपल्याला संघर्ष काय असतो व संघर्षाची 2 हात करणं काय असतं, हे आपल्याला समजेल. आज थोड्याशा अपयशामुळे आपण खचतो, परंतु सिंधुताई सपकाळ यांनी अत्यंत संघर्षातून अनेकांना सहारा दिलेला आहे. अशा या सिंधुताई सपकाळांना कधी-कधी स्मशानात राहावं लागलं, तर कधी त्या प्लॅटफॉर्मवर देखील राहत होत्या. प्लॅटफॉर्मवर भीक मागत असताना त्यांना असं वाटायचं, की कोणीतरी मला जेवायला द्यावं, कोणीतरी मला घरी घेऊन जावं. परंतु असं झालं नव्हतं. मग नंतर हळू-हळू त्यांनी अनेक जे प्लॅटफॉर्मवरची अनेक अनाथ मुलं होती, त्यांना एकत्र घेऊन ते जे भीक मिळेल, ती त्यांना खाऊ घालून त्या दिवस ढकलत होत्या. अशा या अनेकांच्या माता झालेल्या सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दलची एक मी छोटीशी कविता तयार केलेली आहे. कवितेचं नाव आहे अनाथांची माय. कैक संकटे आले तरी, कैक संकटे आले तरी, हार नाही मानलीस तू. कैक संकट आले तरी, हार नाही मानलीस तू. अनाथांची झालीस माय तू, अनाथांची झालीस माय तू, दीन दुबळ्यांची झालीस छाया तू. अनाथांची झालीस माय तू, दीन दुबळ्यांची झालीस छाया तू. रिकामी तुझी झोळी असूनही, रिकामी तुझी झोळी असूनही, भुकेलेल्या जीवांना भरवलास घास तू. रिकामी तुझी झोळी असूनही, भुकेल्या जीवांना भरवलास घास तू. काळजावर दगड ठेवून, काळजावर दगड ठेवून, पोटच्या पोरीला केलंस दूर तू. काळजावर दगड ठेवून, पोटच्या पोरीला केलंस दूर तू. मातृत्वाची प्रतारणा नव्हतीच मंजूर तुझला, मातृत्वाची प्रतारणा नव्हतीच मंजूर तुझला. दुसऱ्यांच्या दुःखात विलीन झालीस तू. मातृत्वाची प्रतारणा नव्हतीच मंजूर तुझला, दुसऱ्यांच्या दुःखात विलीन झालीस तू. हजारोंची आई होऊन, हजारोंची आई होऊन, पिल्लांच्या स्वप्नांना बळ दिलंस तू. हजारोंची आई होऊन, पिल्लांच्या स्वप्नांना बळ दिलंस तू. धन्य तू माते, धन्य तू माते, अनाथांची आई झालीस तू. धन्य तू माते, अनाथांची आई झालीस तू. धन्यवाद.